मी डॉक्टर संतोष वानखेडे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र येथे कार्यरत आहे। आपल्याला माहीत आहे की नारळ पिकांवरती 900पेक्षा जास्त किडींची नोंद झाली असली तरी या पिकाला उपद्रव करणाऱ्या प्रमुख किडींपैकी 5-6 किडी ह्या महत्त्वाच्या आहेत। त्यापैकी गेंड्याभुंगा ही सर्वात महत्त्वाची कीड आहे आणि हे लहान अवस्थेपासून तर मोठ्या अवस्थेपर्यंतच्या माडांना उपद्रव करत असते। हे प्रौढ भुंगा हाच उपद्रवी आहे आणि बाकीच्या ज्या अवस्था आहेत अंडी, अळी, कोश ह्या निरुपद्रवी असून ह्या कुजलेल्या पालापाचोळ्यात, शेणखड्ड्यात, गांडूळ खतामध्ये आपली उपजीविका करत असतात। प्रौढ भुंगा हा कोशातून बाहेर पडल्यानंतर माडाकडे आकर्षित होतो आणि माडाच्या सुईच्या देठाजवळ येऊन तिथे जखम करतो। तो भाग पोखरतो, पोखरात आत जातो आणि सुईला फस्त करतो। ते सुई जेव्हा बाहेर पडते आणि उमलल्या जाते तेव्हा आपल्याला त्या उमललेली सुई जी आहे त्या सुईच्या झावळा ह्या आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये कापलेल्या दिसून येतात। या किडीचा प्रादुर्भाव हा छोट्या माडांना जास्त प्रमाणात होत असल्यामुळे ते छोटे माड मरण्याची जी शक्यता आहे हे ते 5 ते 10% आहे। म्हणून छोट्या माडांना या किडींच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणं फार महत्त्वाचं ठरतं। तारेच्या हुक्क्याने भुंगे बाहेर काढण्याची ही एक पद्धत आहे। प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्लोरॅनट्रॅनिलोफोल एका सच्छिद्र पिशवीमध्ये किंवा प्लास्टिक पिशवीमध्ये घ्यायचं। त्या प्लास्टिक पिशवीला खालच्या बाजूने चाचणीने होल करायचे आणि भुंगा याकडे जेव्हा आकर्षित होतो तो याच्यामध्ये असणारे कीटकनाशक अंशामुळे तो त्या झाडाला उपद्रव करत नाही। ते नीमपेंड आणि वाळूंचे समप्रमाणात मिश्रण घ्यायचं, ते एकत्र करायचं आणि या सुईच्या वरून ते खाली सोडायचं। नीमपेंडीचा असलेला वास त्याकडे ते भुंगा आकर्षित होत नाही आणि चुकून त्या ठिकाणी खाण्यास आला तर वाळू त्या ठिकाणी असल्यामुळे तो भुंगा त्याला खाऊ शकत नाही। 3.4 गुणिले 3.4 सेंटीमीटर आकारामध्ये नायलॉन नेट विकत घ्यायचं, 10 फूट लांब असं त्याचा कट करायचं आणि माडाच्या सुईला जवळच्या 3-4 जावळ्या धरून गुंडाळून ठेवल्यास त्याकडे आकर्षित होणारा भुंगा जो आहे हा नायलॉन नेटवरती अडकून पडतो आणि तो आतमधल्या माडाला तो नुकसान करत नाही। गेंड्याभुंगा किडीचे प्रौढ आकर्षित करून मारण्यासाठी रायनोसिरस बीटल ल्यूर म्हणजे रायनो ल्यूर नावाचा हा गंध सापळा आहे, त्याला कॅप्सूल म्हणतात। हे या सापळ्यामध्ये आतमध्ये लावायची, या झाकणाला हे झाकण ओपन होतं, त्या झाकणाला ती कॅप्सूल या ठिकाणी लावायची आणि याच्यामध्ये अर्ध पाणी भरून ठेवायचं। यामध्ये असणारा गंध याच्याकडे हे प्रौढ भुंगे आकर्षित होतात, पाण्यावरती तरंगत राहतात, ते बाहेर पडू शकत नाही। गेंड्याभुंगा किडींच्या रासायनिक व्यवस्थापनामध्ये इमिडाक्लोप्रिड 17.8 SL या कीटकनाशकाचा वापर करायचा। हे कीटकनाशक 1.5 ml 1 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आणि ज्या ठिकाणी भुंग्याने जखम केलेली आहे आणि आपल्याला वाटत असेल की तो भुंगा त्या जखमेच्या आतमध्ये लपून बसलेला आहे तर अशा बॉटलमध्ये द्रावण करून हे पिचकारीसारखं असं जर उडवलं तर हे औषध त्या भुंग्याच्या जेव्हा संपर्कात येईल तेव्हा आतमध्ये असणारा भुंगा जो लपून बसलेला आहे तो मारला जाईल। आणि हेच औषधाचा वापर आपण प्रति महिन्याला जर लहान माडावरती करत राहिलो तर त्याकडे भुंगा आकर्षित होत नाही आणि त्यापासून आपण झाडाचं संरक्षण करता येईल।